नमस्कार, मी शीतल मोहोळ, निर्भया अमरावती विभाग न्यूज QRT मध्ये सर्वांचं स्वागत करते। स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची 71वी सर्वसाधारण सभा ही संचालक मंडळाच्या मोठ्या गदारोळात पार पडली। विद्यमान संचालक मंडळापैकी 9 संचालकांना व्यासपीठावर येण्यापूर्वीच अडविल्यामुळे ही 71वी सर्वसाधारण सभा वादांकित होण्याची चिन्हे अगोदरपासूनच दिसून येत होती। गेल्या वर्षभरात बँकेच्या सभासदांची झालेली आर्थिक पिळवणूक पाहता संचालक मंडळाने मांडलेले सर्व विषय हे बँकेला मारक असल्याने सभासदांनी विरोध केला। सभासदांचा विरोध झुगारून संचालक मंडळाने सर्व नियमांची पायवल्ली करीत अवघ्या काही मिनिटातच सर्व मुद्दे मंजूर केल्याचे घोषित केले व सर्वसाधारण सभा अर्ध्यावरच संपविली असा आरोप सर्वसाधारण सभासदांकडून केला जात आहे। आज दिनांक 19/9/2024 रोजी भंडारा येथे एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची 71व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या बैठकीकरिता जवळपास 3 ते 4 हजार कर्मचारी सभासद बैठकीला उपस्थित होते। ज्यावेळेस त्या बैठकीच्या हॉलमध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तिथे आमच्या अंदर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला। ज्यावेळेस आमच्या हातामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल देण्यात आले, त्या अहवालावरती असं 70 वर्षात कुठेही झालं नाही की 70 वर्षामध्ये कुठल्या महामानवाचा किंवा कुणाचा अपमान होईल अशा प्रकारचं कृत्यसुद्धा मागील संचालक मंडळाने केलेलं नव्हतं। आता ही बाब जरी चांगली असली, योग्य असली, तरी ते सदावर्ते पॅनलचे जे 10 संचालक आहेत जे मागील 21 पासून मिरवतात की बाबासाहेबांच्या संविधानानुसार तुमचं काही जे होईल ते चांगलं होईल, असं असताना या अहवालावरती प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, बाजूला छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचा फोटो लावलेला आहे, इकडे श्री राम यांचा फोटोसुद्धा लावलेला आहे। त्याचबरोबर या दोनही एक दैवत आणि एक महामानव श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावलेला असताना ज्या व्यक्तीने महात्मा, जे आपण महात्मा म्हणतो, महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली, त्या नथुराम गोडसेचा फोटो लावून या लोकांचा अपमान केलेला आहे। असं असताना आम्हाला जी 5 मिनिटाची त्यांनी सभा घेतली, त्या सभेमध्ये ठराव मंजूर केले, त्या सभेमध्ये कुठल्याही सभासदांचं मत जाणून घेण्यात आलेलं नाही आणि मत जाणून न घेता ही 5 मिनिटात सभा गुंडाळली गेली। परत 19 संचालक या सभेमध्ये उपस्थित असायला असणं आवश्यक होते, परंतु असं न करता फक्त सदावर्ते गटाच्या 10 संचालकांना तिथे निमंत्रित केलं आणि 9 संचालकांना त्या स्टेजवरती येण्यास मज्जाव करण्यात आला। म्हणून 10 संचालकाच्या समोर 5 मिनिटात ठराव मांडले आणि कुठल्याही सभासदाचं मत मांडून न घेता ते ठराव जरी पास केले असले तरी 9 संचालकांना त्याच्यामध्ये डावलण्यात आलं। म्हणून एकमतानं सर्व सभासदांनी असा निर्णय घेतला की आपली ही बैठक या 9 संचालकासोबत झाली पाहिजे आणि 71वी वार्षिक सर्वसाधारण सभा चांगल्या प्रकारे पार पडली पाहिजे। म्हणून त्या 10 संचालकांना बाजूला असलेल्या लक्ष्मी हॉलमध्ये आणून त्यांनी परत 71वी वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं। त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लोकांची मतं जाणून घेतली आणि जे काही ठराव त्या बँकेच्या वतीनं मांडण्यात आले ते चांगले ठराव सर्व 2 ते 3 हजार कर्मचाऱ्यांच्या समोर पारित करण्यात आलेले आहे आणि जे काही सदावर्ते यांनी घडवलेलं आहे ते अशोभनीय असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत। याचबरोबर हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे। पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह QRT या कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर। महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज QRT हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका। धन्यवाद।